अरे नवीन कलाकार इतके हुशार आहेत, त्यांच्याकडूनच आपण सूचना घ्यायला हव्यात. जर रंगभूमी नसती, प्रेक्षक नसते, तर मी आज जो काही संजय नार्वेकर तुमच्या समोर उभा आहे तो उभा राहिलो नसतो. त्यामुळे सर्वस्व हे रंगभूमीचं आहे. फक्त त्यांना कामाच्या वतीने एवढं बोलू शकतो की तुम्हाला पटकन फेम किंवा पैसा असा मिळणार नाही. माझा एकांकिका, नाटक, चित्रपट आणि मालिका असा गणेश पंडित सर, तुम्ही आणि अंकुर यांची केमिस्ट्री या नाटकामध्ये कशी आहे आणि को आर्टिस्टनी कसा सपोर्ट केला? अत्यंत चांगला. म्हणजे अंकुर आणि मी तर आधीपासून आम्ही होतो सुरुवातीपासून. आता गणेश ॲड झाला. आता गणेशची स्टाईल वेगळी आहे, त्यामुळे त्याच्याबरोबरचे जे काही सीन्स आहेत ते आता पूर्वीप्रमाणे होत नाहीत, पण वेगळ्या प्रकारे होतात. त्याला एक वेगळा आवाम मिळतो, एक वेगळं डायमेन्शन मिळतं आणि त्याला पण गंमत येते. त्याची स्वतःची एक स्टाईल आहे आणि त्या स्टाईलमध्ये तुम्ही गिव्ह अँड टेक करता तेव्हा ते अजून वेगळ्या प्रकारचं ते नाटक खुलतं आणि ते ह्या नाटकात अत्यंत चांगलं जमलेलं आहे आणि त्याचा फायदा नाटकाला होतो. एक काहीतरी वेगळं मिळतं. फार चांगली केमिस्ट्री होते. सर, जेव्हा आपण एखादं नवीन नाटक करतो, दिग्दर्शक आपल्याकडून सगळं करूनच घेतो, पण एक कलाकार म्हणून आपणही आपला असा अभ्यास करतो. सुरुवातीला सगळेच करतात, पण आत्ताही नवीन नाटक म्हटल्यावर दडपण येतं मनावरती की आता नवीन काहीतरी करायचं आहे. हो, नक्कीच येतं. म्हणजे हे जेव्हा पहिला प्रयोग असतो तेव्हा जसं सगळ्यांच्या पोटात फुलपाखरू उडतं किंवा गडबड सुरू होते तसं अजूनही होतं. फक्त आता तुम्हाला काय अनुभव आल्यामुळे आहे ना की तुम्ही ते दाखवत नाहीत, एवढंच आहे फरक. ते जे सगळं सुरुवातीला पहिल्या म्हणजे पहिल्या नाटकाला जे माझ्याबरोबर होत होतं ते आजही होतं आहे. आजही तशीच माझ्या मनात चिडचिड होते, हे आपल्याला जमत नाही, हे जमतं, हे का जमत नाही. आजही तसं होतं. फक्त पूर्वी पटकन रिॲक्ट व्हायचो, आता अनुभव आल्यामुळे रिॲक्ट न होता त्याच्यावर अजून सखोल विचार करतो. हाच फरक आलेला आहे. सर, नुकताच जागतिक रंगभूमी दिन पार पडला, तर रंगभूमीने तुम्हाला काय दिलं किंवा तुमच्या आयुष्यात काय बदल घडला? हा जे काही आहे मी तर रंगभूमीमुळेच आहे. रंगभूमीमुळेच मला ओळखलं जातं, नाहीतर मी दुसरं काहीच करू शकलो नसतो. माझ्याकडे काहीच दुसऱ्या कला नाही. मी काय फार हुशारही नाही. मी काही झालो असतो, खेळाडू झालो असतो कदाचित. पण आज जो काही आहे तो रंगभूमीमुळे आहे आणि प्रेक्षकांमुळे आहे. जर रंगभूमी नसती, प्रेक्षक नसते, तर मी आज जो काही संजय नार्वेकर तुमच्या समोर उभा आहे तो उभा राहिलो नसतो. त्यामुळे सर्वस्व हे रंगभूमीचं आहे. सर, नवीन कलाकार ह्या क्षेत्रात येऊ पाहत आहेत, त्यांच्यासाठी काही तुम्ही सूचना द्याल? अरे नवीन कलाकार इतके हुशार आहेत, त्यांच्याकडूनच आपण सूचना घ्यायला हव्यात. कारण ते प्रचंड हुशार. नवीन ही मुलं आहे ना, नवीन ही पिढी आहे ना, ही अत्यंत हुशार पिढी आहे. उलट मला असं वाटतं त्यांचे काही विचार मला शिकायला लागतात. म्हणजे मलाही कळत नाही हे अशा प्रकारचे विचार करतात. ते विचार आता आपले कसे विचार जुने झालेले आहेत. जुने म्हणजे असं नाही म्हणत, पण ते आलेले आहेत. यांचे नवीन विचार आहेत, ते आपल्याला शिकायला पाहिजेत. फक्त त्यांना कामाच्या वतीने एवढं बोलू शकतो की तुम्हाला पटकन फेम किंवा पैसा असा मिळणार नाही. काही गोष्टीत मिळतो, पण तो मिळतो आणि पटकन जातो, ते टिकून राहत नाही. जर तुम्ही मेहनत केलीत आणि तुमचा स्वतःवर जर विश्वास असेल की नाही मी हे करू शकतो, तर तुम्हाला यश नक्की मिळेल. जरा उशिरा मिळेल, कधी कोणाला लवकर मिळतं, कधी कोणाला उशिरा मिळतं, पण यश हे मिळतंच. अशी एक गोल्डन चान्स म्हणजे सुवर्ण संधी प्रत्येकाला आयुष्यात येतेच. ती त्याने ओळखावी की ही माझी सुवर्ण संधी आहे आणि ती मी बरोबर ग्रॅब केली पाहिजे. त्याचा बरोबर उपयोग करून घेतला पाहिजे. फक्त तुम्ही धीर सोडू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, कधी हार मानू नका. तुमचा एकांकिका, नाटक, मालिका आणि चित्रपट असा प्रवास झालेला आहे? नाही, माझा एकांकिका, नाटक, चित्रपट आणि मालिका असा प्रवास. तर याच्यात आता असं काही उलटं पण होतं की मालिका ते नंतर नाटक किंवा सिनेमाच्या नंतर नाटक, तर या प्रवासाबद्दल तुम्ही कसं बघता की आता थोडे वेगळे माध्यम? मी जसं मगाशी म्हटलं ना, ज्याप्रमाणे बदल होतात ते आपण एक्सेप्ट केले पाहिजेत. आता त्या प्रकारचा एक बदल आलेला आहे. पूर्वी कसे एकांकिकेतून बघायचं, अरे हा एक नट कॉलेजमधून बाहेर येतो, हां मग ते एक्सपेरिमेंटल किंवा राज्यनाट्य स्पर्धेत मग काम करायचे, मग तिथे हा चांगला नट आहे मग ह्याला प्रोफेशनल नाटकात या, असा एक प्रवास होता. आता कसं आता वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत. वेगवेगळे ग्रुप फिल्म्स करतात मोबाईलवर
आणि त्या OTTवर दाखवल्या जातात, त्याच्यातून कोणतरी चमकतं, मग त्यांना म्हणजे हे वेगळे बदल आलेले आहे आणि त्याप्रमाणे जाणं हे साहजिकच आहे आणि त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. फक्त मी जसं मगाशी म्हणालो की तुमचं नाणं खणखणीत पाहिजे. मग तुम्ही कसाही प्रवास करा, तुम्ही खणकाल. सर जसं आता OTT प्लॅटफॉर्मबद्दल म्हणालात, तसं मोबाईलमध्ये सगळंच मिळालेलं आहे तरुण पिढीला. तर तरुण पिढी आता नाटकाकडे वळते का, काही सांगाल तुम्ही? हो, तरुण पिढी उलट जास्त नाटकाकडे वळते. म्हणजे नो डाऊट OTTने बऱ्यापैकी व्यापून ठेवलेलं आहे. पण आजही मी बघतो आता वेगवेगळ्या इथे युनिव्हर्सिटीजमध्ये नाट्यशास्त्र विभाग सुरू झालेले आहेत. तिथून हजारो तरुण येतात आणि ते पहिलं नाटकच करायला येतात. किंवा कुठेही गेलं तरी आम्हाला नाटक बघायचं असा बोलणारा तरुण वर्ग आहे कॉलेजमधला, तो अजूनही आहे. त्यामुळे नाटकाला परंपरा कित्येक वर्षाची आहे. त्यामुळे नाटक हे कधी मरणार नाही, ते तसंच राहणार, त्याला काही फरक पडत नाही. सिनेमा किंवा सिरियल्सना जरा थोडाफार फरक पडतो, कधी वर खाली होतं. नाटकाला कधीच काही फरक पडत नाही. नाटक ते तसंच राहतं आणि ते तसंच पुढे जात राहणार. या नाटकाचं नाव सर्किट हाऊस आहे, तर या नाटकामध्ये अशा कोणकोणत्या वल्ली आहेत किंवा असं काय आहे की जे प्रेक्षकांना भावेल किंवा अजून प्रेक्षक त्यासाठी? एक तर मुळात हे विनोदी नाटक आहे. सर्किट हाऊस म्हणजे गव्हर्नमेंटचं जे असतं, जिथे पॉलिटिशियन्स येतात किंवा राजकारणी लोक येतात आणि त्यांचे काही खलबतं वगैरे असतात. तर अशाच एका समारंभासाठी एक मंत्री एका त्याच्या असिस्टंटला घेऊन जातो आणि त्याच्यानंतर जो काही समारंभाची वाट लागते, हा संपूर्ण राजकीय व्यंगांवर बोट ठेवत मर्मांवर बोट ठेवत जाणारा एक एका पॉझिटिव्ह नोटकडे जाणारा असा हा प्रवास आहे. आणि ह्या प्रवासात लोक हसतात, लोक टाळ्या वाजवतात, लोकांना मजा येते, असं हे नाटक आहे. अजून नवीन प्रेक्षकांनी हे नाटक पाहावं म्हणून काय आव्हान करा? नवीन प्रेक्षकांना मी उलट जुन्या प्रेक्षकांना पण सांगतो त्यांनी पुन्हा येऊन पाहावं. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता गणेश आणि काही मंडळी नवीन आल्यामुळे याला एक नाटकाला अजून एक वेगळा वेग आणि वेगळं काय म्हणतात अँगल, एक दिशा मिळालेली आहे. त्याच्यानी अजून काही नवीन सिच्युएशन्स, विनोदी सिच्युएशन निघालेले आहेत. आणि 3 तास करमणूक म्हणून नवीन प्रेक्षकांनी यावं, हाच फक्त संदेश आहे याच्यात. थँक्यू. आणि सगळ्यांना सॉरी कारण वेळ देता आला नाही, पण काय करणार, वेगवेगळे